मागे रिव्हर्स मध्ये अरे आंबेडकर म्हणून पहिली रे आणि तसं ते आंबेडकर पहिली तर नमस्ते चला शाळेची बेल झाली लाईन लाईन हो लाईन कुठे मारायचा उशीर झालेला लाईन कुठे हुशार विद्यार्थी बरोबरच फिरणार आहे तू गेला पाठीमागे नाही पडत बाई रागवतील असं आलं ना त्याच्यावर उभा राहण्यासाठीच आहे हार हार घालून हार घाला त्याच्यावर उभं राहू नाही त्याच्यावर उभं राहा उभं राहायचं नाही ते वजनाच्या बेतानेच तयार केले वा सुनील मंगल बसू आता कारण दहावीचा तुझं तिला काहीतरी बोलला सुनील वा आहे सुरेश कल्पना शिस्तीचा रांगोळी कोणी कपिनी नाही चल या बोल आता ते तुकाराम बुट बुट घालू या सगळ्यांनी बाहेर
आलोच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाच्या ओळीमध्ये उभं राहायचंय. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गाच्या ओळीमध्ये उभं राहावं आणि उजवीकडच्या वर्गाची ओळख करून घ्यायची आहे. उशीर येणारे विद्यार्थी चालू का सर उशीर येणारे विद्यार्थ्याची ओळख करून घ्यायची बाजूला. भारत माता की भारत माता की सर्वांनी प्रार्थनेसाठी हात समोर करायचा आहे उजवा हात आणि शहराला येणारे विद्यार्थी सर बघा त्यांची काय समस्या आहे ते जाणून घ्या आणि तुमचा नंबर लिहून ठेवा. गणेश नमस्कार सर. त्या बोर्ड हाँ बस बस ओके या चला.
हा स्वागताचा सोहळा. अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाने. अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाने. या सुगंधी संस्कृतीचा, या सुगंधी संस्कृतीचा श्वास व्हावा मोकळा. हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. ज्ञानरूपी दूत आले, एक ठाई एक झाले. ज्ञानरूपी दूत आले, एक ठाई एक झाले. ते इथे साकार झाले, ते इथे साकार झाले. वैंदू त्यांच्या पाऊला. हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. ज्ञान हा डोळा मनाचा, ज्ञान हा ठेवा गुणाचा. ज्ञान हा ठेवा मनाचा, ज्ञान हा ठेवा गुणांचा. सुज्ञतेचा नम्रतेचा, सुज्ञतेचा नम्रतेचा डौल आहे वेगळा. हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. सुविकलेची भूमी माता, धन्यतेचा तिलक माथा. ही कलेची भूमी माता, धन्यतेचा तिलक माथा. सज्जनांच्या दर्शनाला, सज्जनांच्या दर्शनाला स्वजन आहे थांबला. हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू मंत्र आहे वेगळा. हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. पोनीपासून मेलीपर्यंत, हाफ पॅन्ट पासून फुल पॅन्ट पर्यंत, पाटी पेन्सिल ते वही पेन पर्यंत. आठवण शाळेची, साठवण ऋणानुबंधाची. या शाळेची एक आठवण की रोज शाळा भरताना आपली जी होत असे ती आता इथून हजेरी. आपले गबा कुलकर्णी सर आपली सर्वांची हजेरी केली. नाही, सगळ्यांनी हजर म्हणायचं आहे आणि सरांना ऐकू जाईल असं म्हणायचं आहे. आणि उभं राहून हां, म्हणजे थोडक्यात आपली ओळख पण होईल. नक्की कोण आहे हे लक्षात येईल. जागेवर उभं राहून सरांची, आपल्या गुरुजनांची इच्छा अशी आहे की त्यावेळेचे व्रात्य असलेले आपण आणि आताचे बदललेले आपण कसे आहोत, आपण सगळे आपली हजेरी पुढे येऊन द्यायची आणि पटापट द्या बरं का. इकडे तोंड करून करा. हजर आंबेकर अनगा. हजर हजर डहाळे मंगल. गुजर विजया.
कुलकर्णी कल्पना, टाळ्या कमी पडतात. आपलं नाव आल्यानंतर पण टाळ्या पाहिजे असतील तर काही टाळ्यांचा कडकडाट. कुलकर्णी रेखा, जोरात. कुलकर्णी शिला, हे गवासरांच्या सिस्टर आहेत. कुलकर्णी मीना, खुर्जेकर रत्नप्रभा, मालुसरे सुरेखा, माने संजना, रंजना, मसवडे सांगोना, पुराणिक ललिता, बाबर तुकाराम, बेंद्रे दिलीप, शिवा, दामले उदय, डांगे दत्तात्रेय, देशपांडे संदीप, विद्या कुलकर्णी, देशपांडे सुनील, गाडगे जयकुमार, गोरे अरुण, सामदार अमरसिंह, जाधव सतीश, काकडे मोहन,
कुलकर्णी अनंत, कुलकर्णी मोहन, कुलकर्णी किशोर, खळदकर विनय, मगर बाळू, मदाल प्रशांत, पराडे प्रकाश, हजर, रोटे लक्ष्मण, सहस्त्रबुद्धे अनिल, हजर, सुदैव प्रदीप, सुमंत ज्ञानेश्वर, सुतार नंदकुमार, उत्पाद किशोर, वेलणकर संजय, देशमुख पंडित, आसबे सुरेश, धन्यवाद गबासर. प्रदीप चळवळकर, माणिक पांढरे, नवीन ऍडमिशन असल्यामुळे कॅटलॉगला एंट्री व्हायची. कदाचित फी भरली नसेल म्हणून अजून नाही कॅटलॉगला नाव घेतलं हे पुढच्या महिन्यापासून. अजून चुकून कुणाचं राहिले का? आपण बसल्या जागेवरून मनोमन गबासरांना नमस्कार करूया. त्याचं काय झालं, 10वी मध्ये आपलं संस्कृत काढून घेतलं आणि बुक किपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय आपल्याला आला आणि गबासर आपल्याला तो विषय शिकवायला आले. आणि आज त्यांचं हजेरी घेताना आपल्या सगळ्यांना पुढे बोलवण्यामागचा हेतू लक्षात आला की आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये त्यांनी सुगंध दिलेला आहे आणि हा सुगंध घेऊन आपण इथून पुढची वाटचाल करणार आहोत. पण काही सुगंध हे स्मृतींच्या स्वरूपात आपल्याला साठवावे लागतात. आपण संस्कारांचं बोट धरून याच इमारतीतून बाहेर पडलो. ते संस्कार करताना अनेक गुरुजन आज आपल्या मनपटलावरती नक्की त्यांच्या स्मृती जागृत झाल्या असतील. हा सुगंध तर आपल्याला न्यायचा आहे, पण स्मृतींचा सुगंध हा खूप वेगळा असतो. ज्यांनी आपल्यावरती संस्कार केले, ज्यांनी आपल्याला घडवलं. गुरु एक जगी त्राता, गुरुजननी जन्मदाता, अशी गुरुची भूमिका असते आपल्या आयुष्यामध्ये. आपल्या या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण असं आयाम असलेल्या, योगदान असलेल्या आणि आपल्याला आता सोडून गेलेल्या, अनंताच्या प्रवासाला गेलेल्या गुरुजनांप्रती आणि आपल्या काही प्रिय अशा वर्गमित्र आणि मैत्रिणींसाठी सुद्धा
आपण एक छोटीशी श्रद्धांजली अर्पण करूया. 2 मिनिटं शांत आपल्या जागी आपण उभं राहूया. हरि ओम तत्सत. आपण शाळेच्या प्रांगणात आलो खरं. आपलं बदललेलं रूप, एकमेकांचं रूप आपण पाहिलं. तेव्हा आम्हीही लहान होतो, दिसायला छान होतो, आईबाबांचे तर प्राण होतो. आता आम्ही लहान नाही, छान तर मुळीच नाही, कारण आम्ही मोठे झालो. तेव्हा शाळेकडे येत होतो, चिंचा बोरं खात होतो. आता मुलांच्या नातवांच्यासाठी शाळेकडे गेलो तरी चिंचा बोरं खाता येत नाही, कारण आम्ही मोठे झालो. तेव्हा स्टूल लागत होता, स्टूलवर चढत होतो, चोरून लाडू खात होतो, आईचा डोळा चुकवून पेढे खात होतो. आता स्टूल लागत नाही, पण चोरून खाणं शोभत नाही आणि चालतही नाही, कारण आम्ही मोठे झालो. आज परत एकदा आपण मोठे पण विसरून लहान होऊया. आपल्या या लाडक्या शाळेमध्ये आपल्याला परत काय आवंसं वाटलं, परत पावलं इकडे का वळली सगळ्यांची. आज मन भरून येतंय, बोलवत नाहीये, असं काहीतरी होतंय खरं. पण हे सगळं आयोजन करण्यामागे जिची खूप मनापासूनची तळमळ होती, अशी आपली मंगल डहाळे आणि आताशी मंगल वाईकर. खरं तशी ती अर्धी श्रीपूरकर पण आहेच, पण आमच्या बरोबर सातत्याने मागे लागून जिने हा ग्रुप तयार केला. आणि संदीप तर आमचा एक खांबी तो आधार आहेच. पण मी मंगलला विनंती करते की तिने या मेळाव्यामागचा हेतू थोडासा प्रास्ताविकातून व्यक्त करा. उपस्थित मान्यवर, आदरणीय गुरुजन, उत्साही आयोजक मंडळ, अध्यापक व मुख्याध्यापक आणि इतर, तसेच मैत्रीच्या ओढीने आलेल्या सर्व क्लासमेट्स, आत्ताच गोड आवाजात आपले स्वागत झाले आहे. पुनश्च सर्वांचे हार्दिक स्वागत. श्री चंद्रशेखर विद्यालयाच्या 1975च्या 10वीच्या प्रथम बॅचचं आज सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. आम्ही क्लासमेट्स या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. हा फक्त क्लासमेट्सचा मेळावा नाही, तर आठवणींचा महामेळावा आहे. गुरुजनांच्या संस्कारांमुळे खंडाळीचा बळीराजा बाळू मगर ते अमेरिकेतून आलेली रेखा कुलकर्णी सर्वच जण आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. म्हणून आज सर्वजण आनंदी व समाधानी आहेत, याचं श्रेय नक्कीच आमच्या गुरुजनांकडे जाते. त्यावेळी सर्व शिक्षक आमच्यासाठी आदर्श शिक्षक होते आणि आहेत. त्यांची साधी राहणी, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी घेतलेले कष्ट याची आम्हा सर्वांना जाणीव आहेच. त्यांच्यासाठी चालू ज्ञान मंदिरातले दैवत आमचे, नतमस्तक आम्ही त्या चरणावर, संस्कारांनी त्यांच्या वडलो कृतज्ञ राहू या वळणावर. आजचा 16 फेब्रुवारी हा दिवस आम्हाला 16व्या वर्षात आणणारा दिवस आहे. आम्हा सर्वांचे लाडके गुरुजन उपस्थित असल्यामुळे त्यावेळेचं बालपण अनुभवणार आहोत. साखर कारखान्याचे कुलकर्णी साहेब असल्यामुळे कार्यक्रमाची गोडी वाढणार आहे. मुख्याध्यापक बनसोडे सरांच्या उपस्थितीत कार्यक्रम नक्कीच शिस्तबद्ध होणार यात शंका नाही. 1ली पासून 10वीपर्यंत पहिला नंबर मिळवणे व पुढे करिअरमध्ये सुद्धा पहिला नंबर टिकवून ठेवणे अशी अलौकिक बुद्धी आणि वर्गात कोणीही कितीही त्रास दिला तरी आर्थिक परिस्थितीवरही मात करून यश संपादन करणारी जिद्दी, असं जिद्दी आणि बुद्धीचं कौतुक आपण पुढील कार्यक्रमात करणारच आहोत. तसेच बालपणीच्या आठवणींनाही उजाळा देणार आहोत. आजच्या दिवसाच्या आनंदाचं टॉनिक इथून पुढील आयुष्य आनंदी व उत्साही व निरोगी राहण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आठवणींच्या सप्तरंगात रंगोली सारे जाऊया, मैत्रीचे हे पुष्प सुवासिका समाप्त करते प्रास्ताविक. विनंती आहे, आता मला जरा दंगा मस्ती सगळ्यांना कमी द्या. आणि गणवेश नाही घातला म्हणून त्याला शिक्षा, गणवेश नसल्याबद्दल शिक्षा झाली पाहिजे. रंजना माने आत्ता आलेली आहे.
सोनियाचा दिन उगवला, प्रसन्नतेची पहाट झाली. आज या कार्यक्रमात 75च्या सिताऱ्यांची भेट झाली. आपली जन्मभूमी जिने आपल्याला संस्कार दिले, सुसंस्कृत घडवले, नीतिमूल्य शिकवली, जी घेऊन आज आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपली कर्मभूमी गाजवत आहोत, त्या आपल्या मायभूमी जन्मभूमी श्रीपूरच्या श्री चंद्रशेखर विद्यालय या सरस्वती देवतेला शतशः प्रणाम. आणि त्याचबरोबर मी संदीपला विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार करावा. अतिशय आपलेपणाने इथं आलेले आपल्या कारखान्याचे कार्यकारी संचालक माननीय डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब, आपले गुरुजन, या सर्वांचं इथे आपण स्वागत करूया. शाळेचे प्राचार्य या सर्वांसाठी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि स्वागत करूया माननीय डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेबांचं. आपण व्यासपीठावरच्या लोकमंडळींचा सन्मान करूया. मी अनिल सहस्रबुद्धे यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावं. हॅलो. माननीय श्री पांडुरंग बनसोडे सर, प्राचार्य. जयकुमार गाडगेंना विनंती करतो. माननीय श्री पांडुरंग बनसोडे सर, प्राचार्य, चंद्रशेखर विद्यालय प्रशाला व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय. तुकाराम बाबर यांनी आंबेडकर सरांचा सत्कार करावा. श्री नंदकुमार सुतार भगत सरांचा सत्कार करावा. सर पुढे श्री प्रकाश पराडे, अनंत गुंडो कुलकर्णी सरांचा सत्कार करा.
प्रकाश पराडे, अनंत कुंड कुलकर्णी सरांचा सत्कार. चला. नमस्कार. किशोर उत्पाद, नवनाथ हरी आगटराव सरांचा सत्कार. नवनाथ हरी आगटराव सर. किशोर उत्पाद. श्री प्रदीप तळवलकर, सीताराम भारत गुरव सरांचा सत्कार. प्रदीप तळवलकर. माणिक पांढरे, शिरीष शिवमूर्ती खोत सरांचा सत्कार करावा. माणिक पांढरे. माणिक पांढरे शिरीष खोत सरांचा सत्कार करतायत. श्री उदय दामले, विजयकुमार तुकाराम केचे सरांचा सत्कार करा. श्री दिलीप बेंद्रे, धाराव सरांचा सत्कार करा. दिलीप बेंद्रे. धाराव सर. श्री अरुण गोरे, संतोष डेरे सरांचा सत्कार करा. एक मिनिट. संतोष डेरे. त्यानंतर सेवक वर्ग आहे हनुमंत महादेव मोरे. मोरे सरांचा सत्कार श्री पंडित देशमुख यांनी करावा. श्री आनंद जोशी, दिनेश कुलकर्णी सर.
श्री दिनेश कुलकर्णी, सतीश जाधव यांची सत्कार करा. सतीश जाधव, श्री गणेश कुलकर्णी, बंडू सुमंत यांनी सत्कार करा. त्यानंतर मी किशोर उत्पादकांना विनंती करतो, आपले काही पत्रकार मित्र इथं आले, त्यांना आपण बुके देऊन त्यांचं स्वागत करावं. श्री सुखदेव साठे सर, सुखदेव साठे सर, बाबासाहेब शिवसर, श्री प्रकाश केसकर, श्री प्रकाश केसकर, मनोज गायकवाड गेले का? श्री दत्ता नाईक नवरे, ते पत्रकार आहेत आणि हरवणारी व्यक्तिमत्व आहे. श्री बंडू रेडे यांचं स्वागत सतीश जाधव करते. धन्यवाद. आपल्या सर्वांचे लाडके मित्र विद्यार्थी आमचे गुरुवर्य सी एन देशपांडे साहेब यांना कालच टाईचा एक पुरस्कार मिळाला, एक्सलन्स अवॉर्ड. कारखान्यातर्फे सत्कार आपल्या सगळ्यांच्या समक्ष सत्कार होणं हे कदाचित एक त्यांचं पण भाग्य आणि आपल्या सगळ्यांचंही भाग्य. नेहमीच कारखानदारांच्या समोर होतो, महाराष्ट्राच्या समोर होतो, पण आपल्या सर्वांच्या समक्ष त्यांच्या कार्याबद्दल, प्रचंड मोठ्या कार्याबद्दल थोडासा सत्कार करतो. सगळ्यांची अशीच झेपकली मित्रा तुला काय होणे आहे, अशीच झेपकली मित्रा तुला काय होणे आहे. संपली तरी जमीन तरी आकाश अजून सुने आहे, आकाश अजून